मराठी येत नसेल तर कानाखाली बसणार असं वक्तव्य मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या गुढीपाडवा मेळाव्यादरम्यान केलेलं होतं. त्यावर आता मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. मराठीचा आग्रह चुकीचा नाही, पण आग्रह करताना कायदा हातात घेतला तर कारवाई होणारच असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे. आमच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आम्हाला सांगता इकडच्या आस्थापनांमध्ये आम्ही मराठी बोलना नाही आता तो क्या हुआ. कानफट इथंच बसणार. फालतू देशबीस सांगायचं नाही आम्हाला. प्रत्येक राज्याची एक राजभाषा आहे. त्या राजभाषेचा सन्मान हा प्रत्येक राज्यामध्ये राखला गेला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठीचा मान हा राखला गेलाच पाहिजे. प्रत्येक आस्थापनेत या महाराष्ट्रामधल्या उद्यापासून तयारीला लागा. महाराष्ट्रातल्या प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही पहिले चेक करा. प्रत्येक बँकेत प्रत्येक आस्थापनेत तुम्ही मराठी म्हणून सगळेजण कडवटपणे उभे राहायला पाहिजेत. या देशामधला हिंदू हा हिंदू तेव्हाच होतो जेव्हा मुसलमान रस्त्यावरती येतात. एरवी फक्त भक्तिभावाने असतात, पण हिंदूंमधला हिंदू जेव्हा जागृत होतो तो फक्त दंगलीमध्ये हिंदू असतो. दंगल संपली की तो मराठी, पंजाबी, गुजराती, बंगाली सगळा होतो. आणि मग ज्यावेळेला तो मराठी होतो त्यावेळेला मग तो साळी, माळी, मराठा, ब्राह्मण, कुणबी सगळा होतो. आपापल्या जातीबद्दल प्रेम असणं हे स्वाभाविक आहे, पण दुसऱ्याच्या जातीबद्दल विद्वेष असणं, तिरस्कार असणं ही विकृती आहे. सरकारची भूमिका पक्की आहे. मराठीचा आग्रह चुकीचा नाही. तो आग्रह कोणी धरत असेल तर तो योग्यच आहे, पण त्या आग्रहाकरता जर कायदा हातात घेण्यात आला तर कायदेशीर कारवाई होईलच. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.